जमिनीचा तुकडा, 2 मजली घर, मोटरसायकल, 20,000 रुपयांचा अँड्रॉइड फोन आणि 6 आठवड्यात जमवले 2.5 लाख। ही गोष्ट आहे एका भिकारी महिलेची। तिचं नाव आहे इंद्राबाई। ती एक गुन्हेगार असून मुलांना भीक मागायला लावते। इंदूर पोलिसांनी तिला अटक केली असून तिला तुरुंगात टाकले आहे। पोटच्या मुलांना भीक मागायला लावून इंद्राबाईने 45 दिवसात 2.5 लाख रुपयांची माया गोळा केली। तिच्या एका मुलीची सध्या NGO कडून काळजी घेतली जात आहे। उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भिकेचा मार्ग निवडला, चोरी करण्यापेक्षा हे काम केव्हाही चांगले, असे इंद्राबाईचे म्हणणे आहे। संबंधित NGO भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी इंदोर महापालिकेसोबत काम करते। या संस्थेने 7,000 भिकाऱ्यांचा डाटा गोळा केला होता। त्यानुसार इंदूरच्या 38 महत्त्वाच्या चौकात भीक मागणाऱ्यांमध्ये 50% लहान मुले होती। हे सर्व मिळून वर्षाला भिकेतून 20 कोटींची कमाई करत होती, असा अंदाज NGOची स्वयंसेवक रुपाली जैन यांनी व्यक्त केला। 7 वर्षाच्या मुलीशिवाय इंद्राबाईला 10, 8, 3 आणि 2 वर्षांची 4 मुले देखील आहेत। भीक कशी मिळवायची याची सुद्धा विचारपूर्वक रणनीती त्यांनी आखली होती। महाकाल लोकच्या बांधणीमुळे कमाई प्रचंड वाढल्याचं तिने सांगितलं। महाकाल लोकच्या बांधणीआधी दिवसाला 2500 लोक यायचे, आता दिवसाला ही संख्या 1.75 लाख एवढी झाली आहे। एवढे देखील इंद्राबाईला माहीत आहे। 9 फेब्रुवारीला इंद्राला मुलांसोबत भीक मागताना पकडलं गेलं। तिचा नवरा आणि 2 मुलं तिथून पळाली। पोलिसांना तिच्याजवळ तेव्हा 19,700 एवढे रुपये मिळाले होते। अटक होण्याआधी 45 दिवसात तिने भीक मागून 2.5 लाख रुपये कमवले। राजस्थान कोटा येथे तिच्याकडे 2 मजली घर आणि शेत जमीन आहे। नवऱ्याकडे मोटरसायकल आणि चांगला स्मार्टफोन देखील होता।